नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका मोठ्या कंपनीच्या CTOची भूमिका निभावणार आहोत. कल्पना करा, टेलविन ट्रेडर्स नावाची एक होम इम्प्रूव्हमेंट रिटेलर कंपनी आहे आणि त्यांचं सगळं महत्त्वाचं सामान म्हणजे डेटा त्यांच्याच एका जुन्या गोदामात म्हणजे ऑन प्रिमिस सर्व्हरवर पडलेला आहे. आपल्याला ते गोदाम रिकामं करून सगळा डेटा क्लाउडवर न्यायचा आहे. आपलं मिशन आहे कमीत कमी खर्चात विजेच्या वेगाने चालणारं आणि 24 तास उपलब्ध असणारं एक क्लाउड सोल्युशन डिझाईन करणं. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला त्यालाच पुढे घेऊन जातो. आज आपण फक्त मायक्रोसॉफ्ट अझ्युअरच्या वेगवेगळ्या सेवांची नावं नाही बघणार, तर एक CTO म्हणून विचार करणार आहोत. प्रत्येक पर्यायाचे फायदे तोटे काय, कोणता पर्याय आपल्या कंपनीसाठी योग्य आहे आणि निर्णय घेताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा हे आपण खोलात जाऊन समजून घेणार आहोत. म्हणजे आपण फक्त हत्यारांची माहिती नाही घेणार, तर ते हत्यार कधी आणि कसं वापरायचं हे शिकणार आहोत. उत्तम. तर आपल्या हत्यारांच्या पेटीतला पहिला पर्याय आहे अझ्युअर SQL डेटाबेस. याला PaaS म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस असं म्हणतात. पण हा शब्द ऐकूनच अनेक जण थोडे गोंधळून जातात. आपल्या श्रोत्यांसाठी सोप्या भाषेत सांगू शकाल का की PaaS म्हणजे नेमकं काय आणि त्याचा टेलविन ट्रेडर्सला काय फायदा? नक्कीच. PaaS म्हणजे समजा भाड्याने घेतलेली एक पूर्ण सर्व्हिसिंगवाली गाडी. ओके. तुम्ही फक्त गाडी चालवायची आणि त्यात पेट्रोल भरायचं. म्हणजे तुमचा डेटा, ॲप्लिकेशन सांभाळायचं. गाडीचं इंजिन, टायर, ऑइल बदलणं, प्रदूषण तपासणी, म्हणजे सर्व्हर, त्याचे अपडेट्स, बॅकअप्स, सुरक्षा, ही सगळी डोकेदुखी कंपनीची. म्हणजे मायक्रोसॉफ्टची. हो, मायक्रोसॉफ्टची. त्यामुळे टेलविन ट्रेडर्सला हार्डवेअर मॅनेज करण्यासाठी वेगळी टीम ठेवावी लागत नाही. त्यांचं पूर्ण लक्ष फक्त त्यांचा व्यवसाय वाढवण्यावर केंद्रित राहतं. म्हणजे मॅनेजमेंटचं टेन्शन नाही. आता या भाड्याच्या गाडीसाठी पैसे कसे द्यायचे, काही वेगवेगळे प्लॅन्स आहेत का? मी DTU आणि vCore असं काहीतरी ऐकलं आहे. हो, 2 मुख्य प्राइसिंग मॉडेल्स आहेत. पहिलं आहे DTU म्हणजे डेटाबेस ट्रान्झॅक्शन युनिट. याला आपण एका रेस्टॉरंटमधली थाळी म्हणू शकतो. थाळी. इंटरेस्टिंग. हो, त्यात तुम्हाला भाजी, पोळी, भात, वरण सगळं एकत्र एकाच किमतीत मिळतं. म्हणजे कॉम्प्यूट, स्टोरेज आणि IO यांचे एक निश्चित पॅकेज मिळतं. नवीन लोकांसाठी हे सोपं आणि सरळ आहे. पण दुसरा पर्याय जास्त शक्तिशाली आणि लवचिक आहे, तो म्हणजे vCore. आणि vCore म्हणजे काय? vCore म्हणजे रेस्टॉरंटमधला आ ला कार्ट मेनू. अच्छा, म्हणजे जे हवं तेच मागवायचं. अगदी, तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढंच मागवा आणि त्याचेच पैसे द्या. यात तुम्ही कॉम्प्यूट म्हणजे प्रोसेसिंग पॉवर आणि स्टोरेज म्हणजे जागा स्वतंत्रपणे निवडू शकता. समजा तुमच्या ॲपला प्रोसेसिंग जास्त लागते पण डेटा कमी आहे, तर तुम्ही जास्त vCore आणि कमी स्टोरेज घेऊ शकता. यावर तुमचं जास्त नियंत्रण असतं. आणि मायक्रोसॉफ्ट सुद्धा हेच वापरायला सांगतं, बरोबर? हो, कारण ते जास्त पारदर्शक आहे. पण यामागे एक दूरदृष्टी आहे. म्हणजे भविष्यात टेलविन ट्रेडर्सला वाटलं की काही डेटा क्लाउडवर आणि काही संवेदनशील डेटा स्वतःच्या सर्व्हरवर ठेवावा, म्हणजे हायब्रिड क्लाउड. तेव्हा vCore मॉडेल दोन्हीकडे एकसारखा अनुभव देतं. समजलं. आणि यातच एक सर्व्हरलेस नावाचा भन्नाट पर्याय आहे. तो तर अजूनच हुशार आहे. सर्व्हरलेस? नावावरून वाटतंय की सर्व्हरच नाहीये. हे कसं शक्य आहे? हा, सर्व्हर आहे पण तो अदृश्य आहे. म्हणजे तो तेव्हाच चालू होतो जेव्हा काम येतं. ओके. हे आपल्या घरातल्या मोशन सेन्सर लाईटसारखं आहे. तुम्ही खोलीत आलात की दिवा लागतो, तुम्ही बाहेर गेलात की बंद. वा. तसंच जेव्हा तुमच्या डेटाबेसवर कोणी क्वेरी चालवेल तेव्हाच कम्प्युटिंग चालू होतं आणि तेवढ्याच वेळेचं बिल येतं. बाकी वेळ बिल जवळजवळ शून्य. ज्या ॲप्सचा वापर निश्चित नसतो त्यांच्यासाठी हा वरदान आहे. आणि इलास्टिक पूल नावाची पण एक संकल्पना आहे. ती नक्की काय करते? कल्पना करा, टेलविन ट्रेडर्सकडे 5-6 वेगवेगळ्या कामांसाठी लहान डेटाबेसेस आहेत. एक इन्व्हेंटरीसाठी, एक सेल्ससाठी, एक मार्केटिंगसाठी. आता प्रत्येकासाठी वेगळी गाडी भाड्याने घेण्याऐवजी एक मोठी बस भाड्याने घ्यायची आणि सगळ्यांनी मिळून वापरायची. ओके, म्हणजे एक मोठा रिसोर्स पूल. बरोबर. यालाच इलास्टिक पूल म्हणतात. जेव्हा सेल्स टीमला जास्त काम असेल तेव्हा ते बसमधल्या जास्त सीट्स वापरतील, बाकीचे शांत बसतील. यामुळे खर्चात प्रचंड बचत होते. याचं काही खरं उदाहरण आहे का? हो, ॲक्युवेदर कंपनी त्यांनी डेटाबेस मॅनेज करण्याऐवजी हवामानाचा अचूक अंदाज देणारे AI मॉडेल्स बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं. बरोबर. कारण बाकीचं सगळं Azure SQL डेटाबेस सांभाळत होतं. ठीक आहे.
म्हणजे Azure SQL डेटाबेस हा पर्याय सोपा, मॅनेज्ड आणि खर्चात बचत करणार आहे. पण समजा टेलवेन ट्रेडर्सचा सध्याचा सर्व्हर खूप जुना, गुंतागुंतीचा आहे आणि त्यावर अनेक ॲप्लिकेशन्स अवलंबून आहेत. त्यांना काहीही न बदलता आहे तसा सगळं क्लाउडवर न्यायचं असेल तर? त्यासाठीच दुसरा पर्याय आहे Azure SQL मॅनेज्ड इन्स्टन्स. याला लिफ्ट अँड शिफ्ट म्हणतात. लिफ्ट अँड शिफ्ट. म्हणजे तुमचं जुनं फर्निचर आहे तसं उचलून नवीन घरात नेऊन ठेवणं. रंग नाही, डिझाईन नाही, काहीही बदलायचं नाही. मॅनेज्ड इन्स्टन्स तुम्हाला तुमच्या जुन्या SQL सर्व्हरचा जवळजवळ 99.9% सारखा अनुभव देतो. 99.9%. म्हणजे यात असं काय खास आहे जे आधीच्या पर्यायात नाही? यात SQL सर्व्हर एजंट, डेटाबेस मेल, CLR यांसारखी इन्स्टन्स स्कोप्ड फीचर्स मिळतात. CLR म्हणजे? कॉमन लँग्वेज रनटाईम. त्यामुळे तुम्ही .NET कोड थेट डेटाबेसमध्ये चालवू शकता, जे काही जुन्या ॲपसाठी खूप महत्त्वाचं असतं. सोप्या भाषेत हे तुम्हाला एका व्हर्च्युअल मशीनवर चालणाऱ्या SQL सर्व्हरचा पूर्ण अनुभव देतं, पण व्हर्च्युअल मशीन सांभाळण्याचं टेन्शन देत नाही. हे ऐकायला खूप सोपं वाटतंय की फक्त लिफ्ट अँड शिफ्ट करा, पण यात काही छुपे तोटे किंवा मर्यादा आहेत का? उत्तम प्रश्न. लिफ्ट अँड शिफ्ट हे सोपं असलं तरी 100% सरळ नसतं. मॅनेज इन्स्टन्समध्ये तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमवर थेट नियंत्रण मिळत नाही. अच्छा. त्यामुळे जर तुमच्या एखाद्या जुन्या ॲपला OSमध्ये काही विशिष्ट बदल करायची गरज असेल तर ते इथे शक्य होणार नाही. पण 99% कंपन्यांसाठी जसं की कोमात्सू हा सर्वोत्तम मार्ग ठरतो. त्यांनी 1.5 TB डेटा सहज हलवला आणि पॅचिंग, बॅकअपचं टेन्शन कायमचं विसरून गेले. समजलं. पण आता त्या 1% लोकांचा विचार करूया ज्यांना पूर्ण नियंत्रण हवंय. जे म्हणतात गाडी मी माझ्या पद्धतीनेच बनवणार, अगदी इंजिनपासून सीट कव्हरपर्यंत. त्यांच्यासाठी काही पर्याय आहे का? नक्कीच. त्यांच्यासाठी तिसरा आणि शेवटचा पर्याय आहे Azure व्हर्च्युअल मशीनवर SQL सर्व्हर. हा IaaS म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसचा प्रकार आहे. यात Azure तुम्हाला फक्त एक रिकामी जागा किंवा प्लॉट देतं. त्यावर घर कसं बांधायचं हे सगळं तुम्ही ठरवता. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम कोणती निवडायची, SQL सर्व्हरचं कोणतं व्हर्जन टाकायचं, या सगळ्यावर आपला ताबा असतो. अगदी. प्रत्येक सेटिंगवर तुमचा पूर्ण ताबा असतो. म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य. पण या स्वातंत्र्याची काही किंमत मोजावी लागत असेल ना? अगदी बरोबर. या स्वातंत्र्यासोबत येते पूर्ण जबाबदारी. विंडोजचे सिक्युरिटी अपडेट्स, SQL सर्व्हरचे पॅचेस, हाय अवेलेबिलिटी सेटअप, बॅकअप्स. हे सगळं आपल्याला स्वतः करावं लागतं. हो, हे सगळं तुम्हाला स्वतः करावं लागतं. अनेक कंपन्या सुरुवातीला खर्चाच्या मोहापायी VM निवडतात कारण ते स्वस्त वाटतं. पण नंतर मॅनेजमेंटचा त्रास होतो. बरोबर. 6 महिन्यांनी पॅचिंग आणि मॅनेजमेंटच्या त्रासाला कंटाळतात. पण ऑलस्क्रिप्टसारख्या कंपन्यांना हेच हवं होतं. त्यांनी 1000 VMs 3 आठवड्यात Azureवर नेले, कारण त्यांना त्यांच्या हेल्थकेअर ॲप्ससाठी प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण हवं होतं. ठीक आहे. आता आपण 3ही पर्याय पाहिले. समजा आपण टेलविन ट्रेडर्ससाठी एक पर्याय निवडला. पण आता मुख्य प्रश्न, दिवाळी सेलच्या वेळी जेव्हा वेबसाईटवर अचानक लाखो लोक येतील, तेव्हा आपले सिस्टम क्रॅश न होता कसं चालेल? यालाच स्केलेबिलिटी म्हणतात ना? एकदम बरोबर. गरजेनुसार आपली क्षमता वाढवण्याच्या या शक्तीला स्केलेबिलिटी म्हणतात. आणि याचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे व्हर्टिकल स्केलिंग, ज्याला स्केलिंग अप म्हणतात. स्केलिंग अप? म्हणजे तुमच्या सध्याच्या गाडीचं 1200 सीसीचं इंजिन काढून त्या जागी 2000 सीसीचं शक्तिशाली इंजिन बसवणं. म्हणजे एकाच डेटाबेसची क्षमता, CPU, मेमरी वाढवणं. हो, हे सोपं आहे, पण एका मर्यादेनंतर तुम्ही किती मोठं इंजिन बसवणार? बरोबर. मग दुसरा प्रकार कोणता? दुसरा प्रकार आहे हॉरिझॉन्टल स्केलिंग, म्हणजे स्केलिंग आउट. ओके. याचा अर्थ एक गाडी कमी पडत असेल तर अजून एक नवीन गाडी खरेदी करणं. म्हणजे एका डेटाबेसवर लोड खूप वाढल्यावर तो डेटा अनेक डेटाबेसमध्ये विभागून लोड कमी करणं. या प्रक्रियेला शार्डिंग असंही म्हणतात. पण जर आपण डेटा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये विभागला, जसं की महाराष्ट्राचा डेटा एका सर्व्हरवर आणि गुजरातचा दुसऱ्यावर, तर मला पूर्ण भारताचा रिपोर्ट बघायचा असेल तर काय करायचं? तिथेच इलास्टिक क्वेरी नावाची एक जादूची कांडी कामाला येते आणि तुम्हाला एकच एकत्रित निकाल दाखवते. जणू काही डेटा एकाच ठिकाणी होता. जबरदस्त. आपण वेग आणि क्षमता याबद्दल बोललो, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं 24 तास चालू राहील याची खात्री कशी करायची? म्हणजे उपलब्धतेचं काय? यासाठी Azureमध्ये वेगवेगळे सर्व्हिस टियर्स आहेत, जे वेगवेगळ्या स्तराची गॅरंटी देतात. पहिला आहे
जनरल पर्पज. जनरल पर्पज. याला आपण स्टँडर्ड शिपिंग म्हणू शकतो. या डेटा आणि लॉग फाईल्स रिमोट स्टोरेजवर ठेवलेल्या असल्यामुळे डेटा मिळायला थोडा जास्त वेळ लागतो. ज्याला आपण लेटन्सी म्हणतो. बरोबर. त्यामुळे ज्या ॲप्लिकेशन्सना विजेच्या वेगाने प्रतिसाद हवा असतो त्यांच्यासाठी हा पर्याय योग्य नाही, पण सामान्य कामांसाठी उत्तम आहे. आणि ज्यांना विजेचा वेग हवाय त्यांच्यासाठी आहे बिझनेस क्रिटिकल. हे मिशन क्रिटिकल ॲप्ससाठी आहे, जिथे 1 सेकंदाचा डाऊनटाईम पण परवडत नाही. हे म्हणजे विम्यासोबत ओव्हरनाईट एक्सप्रेस कुरिअर. वा. या डेटा थेट सर्व्हरच्या आत असलेल्या सुपरफास्ट SSD वर असतो आणि त्याच्या 3 अतिरिक्त कॉपी तयार असतात. एक बंद पडली तरी दुसरी लगेच तयार असते. आणि मी हायपरस्केल नावाचा एक प्रकार ऐकलाय. तो काय आहे? तो यापेक्षाही भारी आहे का? हायपरस्केल हा एक वेगळाच प्राणी आहे. हा फक्त Azure SQL डेटाबेसमध्ये उपलब्ध आहे. हा त्या लोकांसाठी आहे ज्यांचा डेटा प्रचंड मोठा आहे, म्हणजे 100 TB पर्यंत. 100 TB? हो, याला तुम्ही एक जादुई गोदामासारखं समजू शकता, जे तुमच्या गरजेनुसार आपोआप मोठं होत जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे 100 TB डेटाबेसचा बॅकअप काही सेकंदात होतो आणि तो रिस्टोअर करायलाही काही मिनिटच लागतात. हे खरंच अविश्वसनीय आहे. आता सर्वात महत्त्वाच्या आणि भीतीदायक भागाकडे येऊया, सुरक्षा. टेलविन ट्रेडर्सकडे ग्राहकांचे पत्ते, फोन नंबर, क्रेडिट कार्डची माहिती पण असेल. हा डेटा सुरक्षित कसा ठेवायचा? डेटा मुख्यत्वे 3 अवस्थांमध्ये असतो आणि 3ही ठिकाणी त्याला वेगवेगळ्या सुरक्षेची गरज असते. पहिली अवस्था आहे डेटा ॲट रेस्ट, म्हणजे जेव्हा डेटा हार्ड डिस्कवर शांतपणे बसलेला असतो. ओके. यासाठी TDE म्हणजे ट्रान्सपरंट डेटा एन्क्रिप्शन वापरतात. हे तुमच्या डेटाला हार्ड डिस्कवर असताना एन्क्रिप्ट करून ठेवतं. म्हणजे जरी कोणी हार्ड डिस्क चोरली तरी त्याला तो डेटा वाचता येणार नाही. अगदी. जणू काही तो एका अशा तिजोरीत बंद आहे ज्याची चावी फक्त तुमच्याकडे आहे. ठीक आहे, म्हणजे तिजोरीतला डेटा सुरक्षित झाला. पण जेव्हा तो डेटा इंटरनेटवरून प्रवास करतो तेव्हा त्याचं काय? ती झाली दुसरी अवस्था, डेटा इन मोशन. यासाठी SSL, TLS एन्क्रिप्शन वापरतात. हा तुमच्या कम्प्युटर आणि सर्व्हरमध्ये एक सुरक्षित बोगदा तयार करतो, ज्यातून डेटा प्रवास करतो. बाहेरून कोणीही त्यात डोकावून पाहू शकत नाही. जसं आपण ऑनलाईन बँकिंगमध्ये बघतो. आणि तिसरी अवस्था, तिसरी आणि सगळ्यात जास्त दुर्लक्षित अवस्था आहे डेटा इन यूज. म्हणजे जेव्हा तुमचा कर्मचारी डेटावर काम करत असतो. इथे काय वापरतात? इथे डायनॅमिक डेटा मास्किंग कामी येतं. समजा कॉल सेंटरमधल्या कर्मचाऱ्याला ग्राहकाचा क्रेडिट कार्ड नंबर पूर्ण दाखवायचा नाहीये, तर त्याला फक्त शेवटचे 4 आकडे दिसतील. म्हणजे XXXX-XXXX-XXXX-1234 असं काहीतरी. बरोबर. मूळ डेटामध्ये काहीही बदल होत नाही, फक्त तो दाखवताना त्यावर एक मास्क लावला जातो. यामुळे गैरवापर टाळता येतो. आतापर्यंत आपण टेलविन ट्रेडर्सच्या सध्याच्या रिलेशनल गरजा पाहिल्या, पण विचार करा भविष्यात त्यांना एक नवीन ई-कॉमर्स ॲप बनवायचंय, जिथे ग्राहकांच्या शॉपिंग कार्टचा डेटा किंवा सोशल मीडिया फीडसारखा प्रचंड डेटा असेल, ज्याचं स्वरूप निश्चित नसतं. अशा वेळी आपला पारंपरिक रिलेशनल डेटाबेस कमी पडू शकतो, नाही का? तुम्ही अगदी अचूक भविष्याचा वेध घेतला. अशा अनस्ट्रक्चर्ड डेटासाठी रिलेशनल डेटाबेस बनलेले नाहीत. इथेच एंट्री होते NoSQL डेटाबेसची आणि अझ्युरच्या जगात त्याचा राजा आहे Azure Cosmos DB. कॉस्मोस DB? हो, हा त्या मित्रासारखा आहे जो कोणताही नियम पाळत नाही, पण तो खूप वेगवान, लवचिक आणि जगात कुठेही पोचू शकतो. नावावरूनच काहीतरी वैश्विक वाटतंय. यात असं काय वेगळं आहे? यात खूप काही वेगळं आहे. पहिलं म्हणजे लेटन्सी. कॉस्मोस DB सिंगल डिजिट मिलीसेकंडमध्ये प्रतिसाद देतो. म्हणजे डोळ्याची पापणी लावण्याच्या आत उत्तर हजर. बरोबर. दुसरं ग्लोबल डिस्ट्रीब्युशन. फक्त एका क्लिकवर तुम्ही टेलविन ट्रेडर्सचा डेटा जगभरातील 30 पेक्षा जास्त ठिकाणी उपलब्ध करू शकता. म्हणजे अमेरिकेतील ग्राहकाला अमेरिकेतील सर्व्हरवरून डेटा मिळेल. हो. त्यामुळे सगळ्यांना प्रचंड वेग मिळतो. आणि तिसरं, या डेटाच्या प्रत्येक भागावर आपोआप इंडेक्सिंग होते. त्यामुळे तुम्ही काहीही शोधा, ते विजेच्या वेगाने सापडतंच. वाह! म्हणजे आजच्या चर्चेत आपण टेलविन ट्रेडर्सच्या CTO म्हणून एक संपूर्ण रोडमॅपच तयार केला आहे. Azure SQL डेटाबेस जो वापरण्यास सोपा आणि पूर्णपणे मॅनेज्ड आहे. त्यानंतर Azure SQL मॅनेज्ड इन्स्टन्स जो लिफ्ट अँड शिफ्टसाठी उत्तम आहे. आणि शेवटी ज्यांना पूर्ण नियंत्रण हवं आहे त्यांच्यासाठी व्हर्च्युअल मशीनवर SQL सर्व्हरचा पर्याय. इतकंच नाही तर आपण स्केलेबिलिटी कशी साधायची हे पाहिलं. व्हर्टिकल म्हणजे सर्व्हरला शक्तिशाली बनवणे आणि हॉरिझॉन्टल म्हणजे अजून सर्व्हर जोडणे.
उपलब्धतेसाठी आपण जनरल पर्पज, बिझनेस क्रिटिकल आणि प्रचंड मोठ्या डेटासाठी हायपर स्केल असे टियर्स समजून घेतले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेटाच्या सुरक्षेसाठी TDE, TLS आणि डेटा मास्किंग यांसारख्या पद्धती पाहिल्या. आणि शेवटी भविष्याचा विचार करून कॉस्मोस DB सारख्या वेगवान आणि ग्लोबल NoSQL पर्यायावरही नजर टाकली. तर मग या सगळ्या माहितीनंतर श्रोत्यांसाठी एक विचार. जसे ॲप्लिकेशन्स अधिक स्मार्ट आणि AI रेडी होत आहेत, तसे डेटा साठवण्याचे पारंपरिक नियम बदलत आहेत. भविष्यात रिलेशनल आणि नॉन रिलेशनल या डेटाबेसमधली रेषा आणखी पुसट होईल का? आणि टेल्विन ट्रेडर्स सारख्या कंपनीसाठी पुढच्या पिढीचे ॲप्स डिझाईन करताना डेटा सोल्युशन निवडण्याचा सर्वात महत्त्वाचा निकष त्याचा वेग असेल की त्याची लवचिकता, यावर नक्की विचार करा.